पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तर पर्यटकांना भुरळ घालतात ते इथले समुद्र किनारे आणि जर पाहिलं तर या ठिकाणी वेगळ्या आगळीवेगळी रॉड फिशिंग स्पर्धा जी आहे ती या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. अगदी खोल समुद्रात म्हणजे अगदी 10 ते 15 किलोमीटर समुद्रात आतमध्ये ही स्पर्धा घेण्यात येत आहे आणि जर पाहिलं तर या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजक आपल्या सोबत आहेत. कशा पद्धतीची स्पर्धा आहे आणि काय नेमकं हे उद्दिष्ट ठेवून आपण ही स्पर्धा घेत आहे? तर ही कोकण एक्स्ट्रीम अँगलर्स रत्नागिरीचा एक ग्रुप आहे. आम्ही स्पोर्ट्स फिशिंग रॉड फिशिंगच्या खेळाला प्रोत्साहन मिळावं म्हणून गेली 5 वर्ष ही स्पर्धा भरवतोय आणि ह्या ग्रुपचं या स्पर्धेचं 6वं वर्ष आहे. गेली 5 वर्ष आम्ही किनाऱ्यावरून मासेमारीची स्पर्धा भरवत आलेलो आहोत आणि ही यावेळेस पहिली वेळ आहे. भारतातली पहिली स्पर्धा आहे जी खोल समुद्रात आपल्याला बोटी घेऊन मासेमारीची संधी आपण स्पर्धकांना दिलेली आहे. या स्पर्धेमध्ये 12 बोटी म्हणजे 12 संघ सहभागी झालेले आहेत आणि टोटल 60 स्पर्धक आहेत जे एकमेकांच्या ऑपोजिशनमध्ये स्पर्धाही खेळत आहेत आणि आतापर्यंत जबरदस्त मासे काढलेले आहेत प्रत्येक संघाने आणि खूपच अटीतटीची लढत चाललेली आहे आत्तापर्यंत आणि लवकरच आपल्याला रिझल्ट कळेल आणि ही स्पर्धा आपण अजून चांगल्या पद्धतीने पुढच्या वेळेस अजून एक माइलस्टोन करून भरूया. जर पाहिलं तर पर्सेस नेट आणि ह्या पारंपरिक मच्छीमारी याच्यामध्ये कुठेतरी ह्या कोकणातील मच्छीमार जो आहेत या फिशिंगच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श किंवा एक वेगळा अनुभव या ठिकाणी मासेमारी करणाऱ्यांना मिळतोय. मात्र याचा उपयोग कशा पद्धतीतल्या इथल्या पारंपरिक मच्छीमारांना होऊ शकतो? तर पारंपरिक मच्छीमारांना म्हणजे कसं ही जी स्पर्धा आहे ही ॲज अ स्पोर्ट्स किंवा ॲज अ क्रीडा प्रकार म्हणून खेळला जातो. तर इथे काही निवडक प्रजातींनाच आम्ही पकडतो आणि ज्या संरक्षित प्रजाती आहेत त्या आम्ही रिलीज करतो परत पाण्यात आणि त्याच्याबद्दल जे काही नवीन स्पर्धक आहेत त्यांना आम्ही मार्गदर्शन करतो आणि त्यांचं संरक्षण कसं केलं पाहिजे याच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतो आणि याच्यामुळे बऱ्याच लोकांना माहिती नसते तर त्यांना माहिती मिळते आणि त्याच्यामुळे ते काळजी घेतात पुढच्या वेळेस. तर निश्चितच आणि या ठिकाणी माशांचं देखील संवर्धन कशा पद्धतीत करावं याचं मार्गदर्शन या संस्थेकडनं करण्यात येत आहे आणि हे जे आता आपण पाहतोय तर ही स्पर्धा जी आहे ती अगदी दिवसभर या समुद्रात खोल पाण्यामध्ये सुरू राहिली पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, जय महाराष्ट्र न्यूज, सिंधुदुर्ग. मलबारी फोटो फोटो बताओ बताओ दाखवा 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 ग्रुप वर फोटो ग्रुप हे मार्शल मार्शल हा मार्शल ए कोणाला उकब आहे कोणाला? अरे एक नंबर काय आहे काय आहे ए, दाखव बॅराकुडा दाखव दाखव सुपर साईज बॅराकुडा लवले. मार्शल कोण आहे? मार्शल मार्शल कोण आहे? मार्शल प्रदीप मी आहे ते ग्रुपवर आहे ना? लवले लवले सेकंड स्मॉल कॅच. हा आसिफ भाई क्या कॅच आहे? त्याला फोन कर, त्याला म्हणा तुमची एक जीटी आहे. त्याचे प्रॉपर फोटो टुर्नामेंट ग्रुपला टाका, भलत्या ग्रुपला टाकायची. अरे लवले 4 गेले. सुपर जिद्दीची. सुपर कोणाला बसली? नागेश भाई. नागेश भाई. फिंगर मार काढला त्याने. मार्शल कोण आहे? मार्शल व्हॉट्सअप ग्रुप इन्व्हाइट पाठवले, जॉईन करा. तुम्ही दुसऱ्या ग्रुपवर टाकताय फोटो, त्या ग्रुपवर नाही टाकायचे आणि फोटो पण चांगले काढा जरा. हे काय कॅच आहे? टायमिंग वगैरे सगळं टाका. कोकर आहे मगाचा ग्रुपवर. बघायचा ग्रुपवर तो फोटो नाही ग्रुपवर पडलाय. टायमिंग टाका त्याचं आणि पूर्ण डिटेल टाका. टीम कुठली आहे, टीम अँगलर कोण आहे. कॅप्टन टीम कॅप्टन त्याला चेक कर ना व्हॉट्सअप जरा. ग्रुपवर दाखव ग्रुपवर.
किरण रोगे बोट कॅप्टन. एक नंबर एक नंबर एक. त्याचा फोटो पडतो. ए पुन्हा वर कर ना, पुन्हा वर कर. एकदा वर कर. हा एक नंबर. जबरदस्त जबरदस्त. सुपर 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 सुपर. हाँ रील पे हाथ रखना. पत्थर में लेके जाएगा. गोइंग ड्रॉप. सुपर. नाइस. हो काय लाईट काढून बसायचं.